There are basically 5 benefits of life insurances. As you all can read, there is no need for me to read, but still, first is financial protection, security for dependent. Dependent means if I am having a life insurance, माझं जे कोणी डिपेंडेंट आहे म्हणजे आई वडील माझं माझी बायको माझं पोरगा जे कोणी असेल ते त्यांना त्याचे फायदे भेटणार. येस वेळा गरजेचं नाही माझं लग्न झालेलं असं पण कोणतरी असं म्हणून ते तसं मी उदाहरण दिलं होतं. असं पर्सनली लावून नका घेऊ या उदाहरणाला. सेकंड इज इन्कम रिप्लेसमेंट, सेफ्टी नेट टू रिप्लेस लॉस अर्निंग. कोणाचं जर काही इन्कमचा काही इश्यू झाला असेल तरी काही पॉलिसी असेल की ते तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी देतात तिथं तुम्हाला ते स्वतः त्यांच्या पैशाने तुमचं प्रीमियम भरत असतात. पण ते 1 वर्षाचा असतो त्याच्यानंतर मग तुम्हाला परत पैसे करावं लागतं. थर्ड इज टॅक्स बेनिफिट्स, ॲडव्हान्टेज फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. त्याच्यावर टॅक्सेस लागतो. खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे इन्शुरन्सचा. लाईफ इन्शुरन्सचा तर त्याच्यात खूप मोठा त्याच्यावर टॅक्सेस लागतो. म्हणून तुम्ही जे काही पे करणार तुम्हाला जी काही अमाऊंट पर्यंत भेटणार आहे त्या लाईफ इन्शुरन्सकडनं त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही काहीच, 1 रुपया. फोर्थ, वेल्थ अँड सेव्हिंग्स, लॉंग टर्म सेव्हिंग्स अँड वेल्थ क्रिएशन. फॉर एक्झाम्पल 100 रुपये माझ्याकडे, 20 रुपये मी जर त्याच्यात टाकतो त्याचे बाकीचे 80 रुपये ते मला खूप छान जागी इन्व्हेस्ट करतात. हे प्रोटेक्शनसाठी, हे इन्व्हेस्टमेंटसाठी नाही आहे. हे एका प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट अंडर येतात. हे प्रॉपर इन्व्हेस्टमेंटमध्ये येत नाही लाईफ इन्शुरन्स. कव्हरेज फॉर इलनेस, प्रोटेक्शन फॉर इलनेस अँड डिसेबिलिटी. कोविड-19 आलं, खूप लाईफ इन्शुरन्सेस आणि खूप वेगळ्या प्रकारचे इन्शुरन्सेस त्या कोविडमध्ये देण्यात आले होते. हे त्याच्यासाठी एखाद्या जर आजार आला तो माहितीच नाही, ह्युमन बिंगला माहितीच नाही तर तो पण लाईफ इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. त्याचे 5 बेनिफिट्स आहेत खूप स्ट्रॉंग मध्ये. Other types of insurances, accident insurance is where cover accidental death and injuries. Second is medical insurance, health and hospitalization coverage. Third is special insurance, niche coverage for specific needs. Fourth is general insurance, property, vehicle and liability protection. ठीक आहे. हे जे आहे कव्हर ॲक्सिडेंटल डेथ्स आणि इंजुरीज. जर ॲक्सिडेंट मध्ये मला काही झालं तर ते फक्त ॲक्सिडेंट इन्शुरन्स त्यालाच कव्हर करतं, बाकीला कशालाच करत नाही. मी हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर ते करत नाही, त्याचं वेगळंच असतं. टर्म्स अँड कंडिशन्स सगळे इन्शुरन्सेसचे वेगळे. मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ अँड हॉस्पिटलायझेशन कव्हरेज मी आता सांगितलं. हॉस्पिटलाइज झालं तर त्याचं वेगळं कव्हरेज आहे, ॲक्सिडेंट झाला त्याचं वेगळं कव्हरेज आहे. जनरल इन्शुरन्स, प्रॉपर्टी, व्हेकल अँड लायबिलिटी प्रोटेक्शन. गाडीचं कसं उदाहरण दिलं होतं, 3 वर्ष 2 वर्ष लायबिलिटी प्रोटेक्शन काय सांगायचं नाही. आम्ही 15-20 खूप रॉयल होतो आम्ही या त्या टाईप ऑफ प्राईस. फोर्थ आहे स्पेशल इन्शुरन्स, नो कव्हरेज फॉर स्पेसिफिक. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जनरली इंडियन्सला स्पेसिफिकली खूप कमी माहिती. रिझन की तुम्ही बॉडी पार्ट पण या इन्शुरन्समध्ये कव्हर करू शकतो. रोनाल्डो माहिती आहे, त्याचा पाय इन्शुरन्स झालेला आहे $144 मिलियन साठी. सेलिना गोमेज माहिती, जेनिफर लोपेज माहिती, अमिताभ बच्चन माहिती. अमिताभ बच्चनचा आवाज आहे, अमिताभ बच्चन तर इंडियन आहे तरी आपल्याला माहिती. प्रियंका चोप्राची स्माईल आहे, ती चुकीने जर तिचं हसणं जर बिघडलं इन्शुरन्स कंपनीवाले ते पैसे देणार. तर त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्याच्या अंडर हे सगळं. तुम्ही पण तुमचं हे करू शकता. त्याचा फक्त एक खूप मोठा त्याचा एक पॉईंट असतो की ती तुमची अर्निंग पाहिजे. तुमची जी बॉडी पार्ट आहे ती तुमची अर्निंग पाहिजे. अमिताभ बच्चनचा आवाजच त्याचा अर्निंग होता. एका पॉईंटवर त्याची ॲक्टिंग कामाला येत होती, आवाज व्हॉइस वॉज एव्हरीथिंग फॉर इट. रोनाल्डोचं दिसणं आता सुधारले, त्याचा गेम प्लेस बघितला जायचा त्याच्यामुळे तुमच्या पायामुळे. जेनिफर लोपेज जी आहे तिचा डान्स आणि तिच्या बॉडी शेपमुळे बघितलं जातं तिला. तुम्हाला माहित पण नसेल जेनिफर लोपेज मध्ये, पण मी फोटो दाखवला तर हिला आम्ही पाहिले ती फेमस त्याच्यामुळे. सनी देओल त्याचा हात, काही लोक हात नाही इन्शुअर, उसका भी आवाज नाही म्हणून तो त्याचं जे काही यूज केलं जातो ना आवाज त्याला त्याचे पैसे भेटतात ना, ते असं फ्रीमध्ये फुकट कधी यूज नाही केलं जातं. हा खूप स्पेशल इन्शुरन्स, मोठा स्पेशल सांगितलं इन्शुरन्स नसतो. त्याच्यानंतर